नमस्कार विद्यार्थी मित्र आणि पालको, पुन्हा एक आम्ही व्हिडिओ तुमच्या समोर घेऊन येतो आहोत जो आहे ग्रामीण भागातील प्लेसमेंट सिरीजचा। सो साधारणपणे ग्रामीण भागातल्या प्लेसमेंटबद्दल आपण बोलत आहोत आणि बोलत राहतो। ही प्लेसमेंट सिरीज जी आहे ती त्याच मुलांसाठी असेल। आजचा व्हिडिओ जो आहे तो आजचा व्हिडिओ 2024 पास आउट असणाऱ्या मुलांसाठी, 2025 मध्ये पास आउट जे मुलं होणार आहेत त्यांच्यासाठी आणि त्यांच्या पालकांसाठी आहे। त्यामुळे व्हिडिओ संपूर्णपणे बघा आणि अशाच व्हिडिओसाठी कोडफास्टला तुम्ही लाईक करू शकता, शेअर करू शकता आणि सबस्क्राईब करू शकता। सो साधारणपणे हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ आम्ही 5 भागामध्ये डिवाइड केलेला आहे। श्रेयाचं जे एज्युकेशनल बॅकग्राऊंड आहे, तिनं कम्प्युटर इंजिनिअरिंग करत असताना ज्या गोष्टी प्लेसमेंटसाठी केलेल्या आहेत त्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत। ग्रॅज्युएशन झाल्यानंतर तिची जी जर्नी आहे 3-4 महिन्याची त्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत। तिला जो पालकांनी केलेला सपोर्ट आहे त्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत आणि कोर्सच्या ड्युरेशनमध्ये तिचं डेली शेड्यूल काय होतं, तिचे लर्निंग्स काय होते, प्रोजेक्ट्स काय होते याच्याबद्दल बोलणार आहोत आणि शेवटी तिचं जे मोटिवेशन आहे जॉबचं त्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत। सो साधारण 5 भागामध्ये या व्हिडिओला आपण डिवाइड करतो आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा। श्रेया, पहिला प्रश्न माझा हा आहे तुला की तुझ्याबद्दल थोडीशी माहिती सांग। तुझं नाव, तू कुठून आहेस, एज्युकेशन काय केलंस याच्याबद्दल। तर माझं नाव आहे श्रेया माने आणि मी माझं डिप्लोमाचं एज्युकेशन महिला तंत्रनिकेतन तासगावमधून केले आणि मी माझं ग्रॅज्युएशन म्हणजे बीटेक हे डॉक्टर जे मुदुम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग जयसिंगपूर येथून केले। ओके, सो डिप्लोमा पण कम्प्युटर इंजिनिअरिंगमधून आणि डिग्री पण डिप्लोमा कम्प्युटरमधून केलाय आणि डिग्री IT मधून केली। ओके, कम्प्युटरबद्दलची आवड किंवा कम्प्युटर इंजिनिअरिंगच का निवडलं याच्याबद्दल काय सांगता येईल का? माझं काय माहित आहे का, मला यायचं नव्हतं इंजिनिअरिंगकडे, मला पप्पांनी असं जबरदस्तीने ढकलली। ओके, मग काय व्हायचं होतं? मला NDA द्यायचं होतं, मला ऑफिसर व्हायचं होतं। ओके, मग अजून पण होऊ शकते ऑफिसर? होऊ शकते पण। सो श्रेया, कम्प्युटर इंजिनिअरिंग तू का निवडलं आणि म्हणजे कम्प्युटरला इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेताना तुझ्या मनामध्ये काय होतं की मला कम्प्युटर इंजिनिअरिंग किंवा इंजिनिअरिंगच का करायचं आहे? ओके, तर मला स्टार्टिंगला म्हणजे कसं मला ऑफिसर व्हायचं होतं, त्यामुळं मला सरकारी नोकरी वगैरे हवी होती। त्यामुळे मी घरच्यांना सांगितलं की मला इंजिनिअरिंग नाही करायचं आहे, पण घरच्यांचं असं की तुझे एवढे पर्सेंटेज चांगले आहेत तर आम्हाला असं वाटते की तू इंजिनिअरिंग करावं। मग त्या आहे ना आम्ही सायन्सला पण ॲडमिशन टाकलं आणि डिप्लोमाला पण टाकलं। मग त्यावेळेला आम्हाला सरकारी कॉलेजमध्ये मिळालं ॲडमिशन डिप्लोमासाठी, मग त्यामुळे आम्ही विचार नाही केला, जास्त घेऊन टाकलं। ओके, मग त्यातलं कम्प्युटर इंजिनिअरिंग तुम्ही घेतला, डिप्लोमा कम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये आणि डिग्री IT मध्ये। सो पुढचा क्वेश्चन आहे की IT ज्यावेळेस आपण घेतो किंवा कम्प्युटर घेतो त्यावेळेस कोडिंग हा पार्ट असतो। सुरुवातीला तुला कोडिंगची भीती वाटायची का? हो, वाटायची, कोडिंगची भीती वाटायची। त्यावेळेला कसं ते ज्यावेळी कॉलेजमध्ये शिकवायचे त्यावेळेला थेरी शिकवायचे ना सगळे, आम्ही ज्यावेळेला प्रॅक्टिकलला बसायचो त्यावेळी आम्हाला सिंटॅक्स माहिती होते पण आम्हाला माहिती नव्हतं की ते डेव्हलप कसं करायचं। मग त्या वेळेला आम्ही जे आम्हाला बाय डिफॉल्ट द्यायचे प्रोग्राम ते आम्ही IIC टाईप करून प्रिंट करायचो। मग त्यावेळेत तेवढा आनंद व्हायचा, पण ज्या वेळेला त्यांनी आम्हाला प्रॅक्टिकली सांगायचे की एक स्टेटमेंट हे तुम्हाला दिले आणि तुम्ही हे करा, मग त्यावेळेला थोडी भीती वाटायची की हे कसं डेव्हलप करायचं वगैरे काय। ते थोड्या वेळानंतर जशी जशी प्रॅक्टिस झाली तसं डेव्हलप झालं, पण स्टार्टिंगला भीती वाटायची कोडिंगची। सो कॉलेज लाईफमध्ये स्पेसिफिक आपल्या भागामध्ये, आता तू जशी कोल्हापूरमधून आहेस, तर जी आपल्या ग्रामीण भागातली मुलं आहेत, महाराष्ट्रातल्या विविध ग्रामीण भागातली मुलं आहेत, ती कॉलेज लाईफमध्ये असताना प्रोग्रामिंगकडं तेवढ्या काळजीनं किंवा त्या जॉबच्या दृष्टीनं बघत नाहीत। तर तुमच्या कॉलेजमध्ये तू स्पेसिफिक त्या दृष्टीनं काय प्रयत्न करत होतीस का की मला कम्प्युटर इंजिनिअरिंग फायनल इयर नंतर मला हे पॅकेज पाहिजे किंवा ही माझी ड्रीम कंपनी आहे, त्यासाठी मी कॉलेज लाईफपासून सुरुवात करावी, असे काही प्रोग्राम्स किंवा अशा काही गोष्टी केलेल्या आहेत का त्या 4 वर्षामध्ये जेणेकरून तुला प्लेसमेंट नंतर त्याचा फायदा झाला किंवा आता प्लेसमेंटसाठी फायदा झाला? हो, म्हणजे ज्या वेळेला आम्ही सेकंड इयरमध्ये होतो
त्यावेळेपासूनच आम्ही जे ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहेत म्हणजे हॅकर रँक, हॅकर अर्थ किंवा कोडचेफ यासारख्या प्लॅटफॉर्मवरती आम्ही अकाउंट वगैरे क्रिएट केलेले स्टार्टिंगला. त्यानंतर एवढं नॉलेज नव्हतं की अरे ते कन्सिस्टंट ठेवायला पाहिजे वगैरे. मग त्यानंतर जसं जसं बाकीच्यांना त्यामध्ये पुढे जाताना बघितलं ना, तर त्यावेळेला आम्हाला पण समजले की आपण आपलं लॉजिक जर चांगलं बिल्ड करायचं असेल तर आपण ह्या प्लॅटफॉर्मचं फ्रीमध्ये आहेत तर यूज करू शकतो. मग त्या कॉलेज लाईफमध्ये आमचं असं होतं की आम्ही इंजिनिअरिंग घेतली तर आम्हाला चांगलं पॅकेज पाहिजे. मग ते चांगलं पॅकेज हवं आहे तर आम्हाला त्या दृष्टीनं ॲक्शन घेणं पण गरजेचं होतं. मग त्यामुळे आम्ही मस्तीसोबत अभ्यासासोबत ते पण केलं. ओके. म्हणजे आत्ता जे 2025ला किंवा आत्ता ज्यांनी इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं त्यांच्यासाठीचा हा सल्ला आहे की तुम्ही हॅकर रँक किंवा कोडिंगचे रिलेटेड जेवढे प्लॅटफॉर्म्स आहेत, हॅकेथॉन्स आहेत, त्याच्यामध्ये पार्टिसिपेट्स करायला पाहिजे, मीटअपमध्ये पार्टिसिपेट्स करायला पाहिजे, जेणेकरून कम्प्युटर इंजिनिअरिंग किंवा प्रोग्रामिंगबद्दलचं नॉलेज तुम्हाला येत राहील. सो 4 वर्ष कंप्लीट झाल्यानंतर कॉलेज ज्यावेळेस तू पासआउट झालीस त्यावेळेस तुझ्या मनामध्ये काय होतं नक्की की काय करायचं आहे? एक प्रत्येक मुलाची एक गोंधळलेली अवस्था असते की कॉलेज कंप्लीट होताना, कारण ऑलरेडी तुमच्यावरती मार्केटिंगचा एक मारा असतो, इथं क्लास लाव, तिथं हा कोर्स कर, ती टेक्नॉलॉजी कर. या सगळ्यांचा जो गोंधळ आहे तो तुझ्या मनामध्ये होता का आणि तो कसा होता? काय प्रकारचा गोंधळ होता? ज्यावेळेला आमचं कॉलेज संपलं त्यावेळेला खरं तर आम्ही ह्याच टेन्शनमध्ये होतो की आम्हाला प्लेसमेंट नाही भेटलं. ती एक हे होतं की रिसेशन आहे, जॉब नाही येत आत्ता, त्यामुळे आता काय करणार, कम्प्युटर इंजिनिअरिंग तर घेतलंय, मग पुढे काय होणार, असे प्रश्न यायचे मनात. पण असं सगळीकडे विचारल्यानंतर काय करायला पाहिजे, आता बीटेक कम्प्लीट झाले, मग त्यानंतर मग सर्चिंग स्टार्ट केलं की आपल्याला बसून तर नाही चालणार, आता ॲक्शन नाही घेतली तर मग परत नाही होणार आपल्याकडून. मग त्यामुळे मग सर्चिंग स्टार्ट केलं की आपण काय करू शकतो, अप्लाय करायला स्टार्ट केलं. पण योग्य मार्गदर्शन होतं त्यावेळेला. ओके. म्हणजे तू कुठल्या कुठल्या क्लासेसबद्दल ऐकलं होतं आणि म्हणजे तुला असं वाटत होतं की क्लास करायचे का? पहिला तर प्रश्न माझ्या मनामध्ये हा आहे, कारण तुझे पर्सेंटेज वगैरे याच्याबद्दल आपण पुढे जाणून घेणार आहोतच. तुझ्या मनामध्ये तू रिझल्ट लागायच्या अगोदर क्लास लावलेला आहे. साधारण 3rd इयरचे मार्क तुला माहीतच असतील, पण फायनल इयरला किती पर्सेंटेज येणार आहे याची काही जाणीव नव्हती आणि त्याच्या आधी तू क्लास जॉईन केला आहे मला असं वाटतं. तर त्याच्या आधी तू कुठल्या क्लासेसबद्दल माहिती घेतली होती का किंवा कोडिंग प्रोग्रामिंग ट्रेनिंगबद्दल माहिती घेतली होती का? आणि ती माहिती तुला म्हणजे त्याच्याबद्दल तुला काय वाटत होतं की सिनियर्स लोकांनी काय सांगितलेलं होतं की इथं जा, हे चांगलं आहे, ते चांगलं आहे, या पद्धतीनं काय? स्टार्टिंगला म्हणजे क्लासेसची वगैरे माहिती आम्ही घेतली नाही, कारण की कॉलेज प्लेसमेंट प्रोव्हाइड करतं अशी आमची आशा होती. मग त्यामुळे आम्ही क्लास वगैरे सर्च नाही केले कुठे. आम्ही म्हटले की ॲटलिस्ट लास्ट इयरच्या 7th सेमपर्यंत तरी ट्राय करू की काय होतंय का ॲटलिस्ट कॉलेज थ्रू. मग त्यानंतर मग ज्या वेळेला लास्ट सेमला आलो त्यानंतर भीती वाटायला स्टार्ट झाली की आता काहीच नाही झालंय, आपल्याकडून वेळ असा निघून चाललाय. ओके. सो माझा अजून एक प्रश्न आहे, फक्त तुझ्याच कॉलेजसाठी नाही आहे, तर तुझ्या आसपास बरेच सारे कॉलेजेस आहेत. मला वाटतं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये भरपूर सारे कॉलेजेस आहेत. कोल्हापूर, सांगली, आपला सोलापूर हा जो पट्टा आहे ग्रामीण महाराष्ट्रातला, पश्चिम महाराष्ट्रातला, इथं बरेच सारे कॉलेजेस आहेत. जी तुझ्या कॉलेजची अवस्था आहे तीच ऑलमोस्ट सगळ्या कॉलेजची अवस्था आहे. सो तुला काय वाटतं की जे आपले ग्रामीण भागातले कॉलेजेस आहेत ते रिअल टाईम IT-च्या ज्या कंपनी आहेत त्याच्यामध्ये किती प्रमाणात प्लेसमेंट प्रोव्हाइड करतात? म्हणजे रिअल टाईम कंपनी, जसं आपण म्हणतो की ट्रेनिंग इन्स्टिट्यूट सोडून जे ट्रेनिंग इन्स्टिट्यूट मार्केटिंगसाठी येत आहेत ते सोडून अशा किती पर्सेंटेजमध्ये जर आपण कॅल्क्युलेट केलं तर किती % लोकांना रिअल टाईम IT-मध्ये जॉब भेटतो कॉलेजकडून? तसं म्हणायला गेलं तर जास्त ते टायरवरती असतं, म्हणजे कॉलेज कसं आहे मग त्यानुसार जास्तीत जास्त. आता माझ्या कॉलेजचं एक्झाम्पल घेतलं तर IT कंपनी मोठ्या अशा तर 10 पर्यंत येत असतील. ओके. आणि बाकीच्या कॉलेजचं जर घ्यायचं झालं तर 15 ते 20. म्हणजे 15 ते 20%, ॲव्हरेज आपण 12-15% म्हणू शकतो की एंटायर कॉलेजच्या, म्हणजे 100 मुलांपैकी 10 ते 12 मुलांना रिअल टाईम IT-मध्ये
जॉब लागतो आहे, बाकीचे जे 70 ते 80% मुलं आहेत यांना जॉब लागत नाही. पण तुला असं वाटलं होतं की मला क्लास करायचा आहे, करावा लागेल, पहिले तर करावा लागेल असं तुला वाटलं होतं का? हा प्रश्न आहे. नाही, मला वाटलं नाही असं की क्लास करायला लागेल म्हणून. कारण मला वाटत होतं की मी काय पण झालं तरी प्लेसमेंट घेईन लास्ट इयर पर्यंत. ठीक. बाकी मुलांना क्लास करण्याची गरज असते का? म्हणजे जे राहिलेले 80% मुलं आहेत, साधारण ते जे 20% मुलं असतात त्यांनाही थोडंफार ग्रूमिंगची गरज असते. बट जी मुलं ज्यांना प्लेसमेंट भेटत नाही त्यांना कोडिंग क्लासेस जे की खूप महागडे क्लासेस आहेत, त्या सगळ्या क्लासेसची गरज आहे का? तुला असं काय वाटतंय ऑनेस्टली? तो क्लास केला म्हणून किंवा ट्रेनिंग घेतलं म्हणून त्याच्याबद्दल न बोलता तुला असं वाटतं की प्रामाणिकपणे नाही आहे, माझ्या ग्रामीण भागातल्या मुलांना हे करण्याची आवश्यकता नाही किंवा हे करण्याची आवश्यकता आहे? तुला काय वाटतं की 4 वर्षामध्ये ज्या मुलांनी स्टडी केलेलं नाही त्यांना नक्की क्लासची गरज आहे, पण ज्या मुलांनी स्टडी केलं नाही पण त्यांना असं वाटतं की 3-4 महिन्यामध्ये ते कव्हर करू शकतात, त्यांच्यासाठी क्लास लावायला पाहिजे का? हां, म्हणजे जर आपल्याला योग्य मार्गदर्शन हवं असेल तर मला असं वाटतं की तुम्ही बाकी विचार न करता तुम्ही तो क्लास जॉईन करावा. तर तुम्हाला जर योग्य गायडन्स मिळाला तर तुम्हाला समजेल की इथे वॅकन्सी आहेत, तुम्ही तिथे जाऊ शकता, अप्लाय करू शकता. त्यानंतर त्यांच्या थ्रू जर तुम्हाला एखादा रेफरन्स भेटत असेल तर चांगली गोष्ट आहे. ओके. तो माझा दुसरा एक प्रश्न असा आहे की ऑनलाईन क्लासेस आणि ऑफलाईन क्लासेस याच्यामध्ये तुला काय वाटतं की कोणतं बेटर आहे आणि का? मला असं वाटतं की ऑफलाईन क्लासेस बेटर आहेत. कारण ऑनलाईनचं कसं होतं की ते शिकवतात पण आपण प्रॅक्टिकली करून नाही बघत. ते आपण फक्त ऐकतो, त्यानंतर तेवढा वेळ बसतो तिथं, त्यानंतर सोडून देतो. मग ऑफलाईनमध्ये कसं असतं की ते त्यांचं लक्ष असतं की ते करायला लागलेत का, त्यांचा परफॉर्मन्स चेक केला जातो नंतर की तुम्ही किती केलाय, तुम्हाला काय अडचण येत आहेत का, तिथले तिथं डाऊट सॉल्व्ह होतात ऑफलाईनमध्ये. ओके. सो श्रेया, माझा पुढचा प्रश्न अकॅडमिक्सवरती आहे थोडासा. फायनल इयरला बऱ्याच साऱ्या मुलांचा अकॅडमिक्स चेक होतं, ज्याच्यामध्ये बऱ्याच कंपनीचा क्रायटेरिया असतो की एवढे पर्सेंटेज पाहिजे तर कंपनीसाठी तुला अपेअर होता येतं. तुझं फायनल इयरमधलं पर्सेंटेज काय आहे आणि तू कोणत्या कोणत्या कंपनीजला इंटरव्ह्यू दिला तुझ्या कॉलेजमध्ये असताना? ओके, माझं तसं म्हणजे माझं पर्सेंटेज आहे ते 85 अबव आहे. आणि त्यानंतर मी कंपनीला इंटरव्ह्यू दिला म्हटल्यानंतर कॉलेजमध्ये असताना एक कोल्हापूरची कंपनी आलेली, तिथे मी एक इंटरव्ह्यू दिलाय. त्यानंतर असे इन्स्टिट्यूट आहेत ना, तिथे पण इंटरव्ह्यू दिले. आणि तुला ती ऑफर पण आहे आय थिंक? हां, ऑफर पण आहे. कोणती? प्रोमॅक्सिस. अजून टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट आहे ना, हो, अजून ती वाली पण ऑफर आहे. अजून क्यू स्पायडर. ओके, अशा 3-4 ऑफर असताना तू कोड फर्स्ट जॉईन केलंस, म्हणजे तुला फ्री ऑफ कॉस्ट ट्रेनिंग मिळत असताना सुद्धा तू पेड ट्रेनिंगकडे आलीस. ओके, त्याच्याबद्दल आपण पुढे बोलूया. सो साधारणपणे बऱ्याच वेळा मुलं ट्रेंडिंग कोर्स किंवा ट्रेंडिंग टेक्नॉलॉजीचा विचार करतात, जसं की डेटा सायन्स आहे, डेटा अनालिसिस आहे, AI आहे. पण ज्यावेळेस आपण कॉलेज पासआउट होतो तर पासआउट होताना आपण रीलवरचे कंटेंट किंवा मित्रांचे जे काही सल्ले असतात किंवा आपले रिलेटिव्हचे सल्ले असतात याबद्दलचा थोडासा व्ह्यू असतो आणि आपण त्याबद्दल विचार करतो. म्हणजे मला डेटा सायन्स केलं तर मला एवढ्या लाखाचं पॅकेज मिळेल, मला AI केलं तर एवढ्या लाखाचं पॅकेज मिळेल. पण त्याच्या रियालिटीज जे आहेत किंवा त्याच्या पाठीमागं जाऊन थोडंसं ॲनालिसिस जे आहे ते ॲनालिसिस कॉलेजची मुलं करत नाहीत. आणि मला वाटतं की माझा पुढचा प्रश्न श्रेया तुला हा आहे की साधारण तुला या ट्रेनिंगबद्दलची जी माहिती आहे, म्हणजे कोड फर्स्टबद्दलची माहिती कशी कळली आणि ट्रेनिंग जॉईन करतानाचा तुला काय विरोध होता का? कारण कोड फर्स्ट असं काय खूप मोठं इन्स्टिट्यूट नाही आहे पहिली गोष्ट. तर कधी कुणी ऐकलं नसेल आणि मग तू अचानक जाऊ शकतेस. कंपॅरिझन जर करायला गेलं तर कंपॅरिझनमध्ये कोड फर्स्ट एका छोट्या लेवलला, बाकीचे क्लासेस एकदम मोठ्या लेवलला आहेत. तर तुझा विचार काय होता ट्रेनिंग जॉईन करताना, याच्याबद्दल थोडंसं माहिती सांग. स्टार्टिंगला म्हणजे ज्या वेळेला आमच्या कॉलेजमध्ये आता व्हॅल्यू ॲडेड नावाचा एक प्रोग्राम असतो, तर त्यामध्ये आमच्या मॅडमांनी अरेंज केलेलं व्हॅल्यू ॲडेड 5 दिवसासाठी. मग त्यावेळेला कोड फर्स्टचे शिक्षक वगैरे सगळे ट्रेनिंग देण्यासाठी आले होते. मग त्यावेळेला आमचा कोर्स म्हणजे जावाचा होता. मग त्यावेळेला माझा इंटरेस्ट जावामध्ये होता,
त्यामुळे मी पूर्ण अटेंड केलेलं सेशन. मग त्यामुळे त्यांची शिकवण्याची पद्धत वगैरे समजून सांग म्हणजे छान सांगितलं त्यांनी. मग त्यामुळं मला असं वाटलं की शिकायला भरपूर भेटते आणि आपले डाऊट पण सॉल्व्ह होत आहेत. ओके. मग तुला विरोध केला नाही का, कंपॅरिझन केलं नाही का घरातल्यानी, अरे हे तर इन्स्टिट्यूट याच्यापेक्षा मोठा आहे, इकडे जा वगैरे या पद्धतीने? हा, म्हणजे माझं ज्या वेळेला पासआउट झाले मी, तर त्यावेळेला मी सर्च केलं भरपूर इन्स्टिट्यूट की अरे मला कुठं जायला पाहिजे. माझ्या वडिलांनी पण इन्स्टिट्यूट शोधले की तू इथं जा वगैरे. मग त्या लोकांनी मला कॉल केले. मग माझं कसं तुमच्यासोबत आधी डिस्कशन झालेलं ना, त्यामुळे मला माहिती होते की हे आपल्याला चांगलं गाईड करू शकतात आणि समजावून पण सांगू शकतात. मग त्यामुळे मी घरातल्यांना सांगितलं की माझा निर्णय झालाय, मला इकडे जायचंय आणि तुम्ही मला पाठवा. ओके. सो आपण परत येऊयात ट्रेनिंगकडं. तू ट्रेनिंग जॉईन केलेली डेट सांग आणि प्लेसमेंट झालेली डेट सांग. मी ट्रेनिंग 1 जुलैला जॉईन केले आणि 17 ऑक्टोबरला मी प्लेस झाले. ओके. सो 7 जुलै ते ऑक्टोबर साधारण आपण 4 महिन्याचा काळ जर बघितला तर या 4 महिन्यामध्ये प्लेसमेंट होऊ शकतं. हे एक उदाहरण आहे श्रेयाचं. आता फक्त प्लेसमेंट होतं याच्या पाठीमागची जी ही 4 महिन्याची जर्नी आहे, त्या जर्नीबद्दल आपण सगळ्यांनी बघितलं पाहिजे, माहिती करून घेतलं पाहिजे. साधारण 4 वर्ष तिनं जेवढं प्रोग्रामिंग केलं नसेल तेवढं 4 महिन्यामध्ये प्रोग्रामिंग केलं असेल असं मला वाटतं. या ट्रेनिंगबद्दलची डिटेल माहिती आपण आत्ता बघणार आहोत. सो श्रेया, माझा पुढचा प्रश्न हा आहे, जॉईन केल्यानंतर मी जेवढं श्रेयाला 4 महिन्यामध्ये ऑब्झर्व केलं आहे त्याच्याबद्दल आधी थोडंसं सांगतो. ज्यावेळेस तिनं जॉईन एकतर कोणताही प्रश्न न विचारता तिनं जॉईन केलं की कुठलं प्लेसमेंट मिळणार आहे, काय मिळणार आहे वगैरे, ह्या कोणत्याही गोष्टी न विचारता तिनं एकच सांगितलं होतं की मला लर्न करायचं आहे. आणि तो लर्निंगचा जो ॲटिट्यूड आहे, तो लर्निंगचा ॲटिट्यूड मला तिच्यामध्ये पहिल्यापासून दिसत होता. सो जॉईन केल्यापासून साधारण 4 महिन्यामध्ये तू एकही सुट्टी घेतली नाहीस. एकही सुट्टी साधारण 4 महिन्यामध्ये एकही सुट्टी घेतलेली नाही. प्लेसमेंट आमच्या आत्ताच्या बॅचमध्ये जेवढी मुलं आहेत त्यापैकी किती मुलांचं प्लेसमेंट झालं याच्याबद्दल पण आपण श्रेयाशी बोलणारच आहोत. पण ह्या प्लेसमेंट मागं आपण प्लेसमेंट अशाच मुलांचं होतं की जी मुलं कन्सिस्टंट आहेत, जी मुलं एफर्ट्स टाकतायत रेग्युलरली, त्याच मुलांचं प्लेसमेंट होतं. म्हणजे 4 महिने तुम्ही विचार करा की कोणत्याही प्रकारची सुट्टी न घेता कंटिन्युअस 8 तास इन्स्टिट्यूटला बसणारी ही मुलगी आहे, म्हणून तिचं प्लेसमेंट झालं. सो श्रेया, तुझं या 4 महिन्यामध्ये तू कोणत्या टेक्नॉलॉजी शिकली, किंवा पहिले तर 4 महिने तुझं स्केड्यूल कसं होतं, पहिले सुरुवातीचं स्केड्यूल कसं होतं, नंतर ते अपग्रेड कसं होत गेलं, याच्याबद्दल थोडंसं बोलूया. मी सुरुवातीला ज्या वेळेला आले त्यावेळेला सांगितलेलं की मला आपलं 8 तासाचं शेड्यूल असणार आहे. मग त्यानुसार मी सकाळी 9 वाजता यायचे आणि एक ब्रेक असायचा, त्यामुळे मी रात्री 9 पर्यंत थांबायचे. मग असं माझं एक 12 तासाचं शेड्यूल व्हायचं. ओके. सो 12 तासाच्या शेड्यूलमध्ये म्हणजे सुरुवातीला आपण काही दिवस ट्रेनिंग, एक साधारण महिनाभर आम्ही कंटिन्युअसली ट्रेनिंग घेतले की ज्याच्यामध्ये HTML, CSS, बूटस्ट्रॅप, जावास्क्रिप्ट बेसिक, त्यानंतर आपण प्रोजेक्ट्स डिवाईड केले, प्रोजेक्ट्सवरती काम केलं. ही जी जर्नी आहे, साधारण बाकीचे जे इन्स्टिट्यूट आहेत ते बाकीचे इन्स्टिट्यूट 2 तास डेली ट्रेनिंग घेतात आणि मग त्यानंतर ती मुलं त्यांच्या घरी जाऊन प्रॅक्टिस करत असतील. तर मला असं वाटतं की त्या ट्रेनिंगमध्ये आणि या ट्रेनिंगला जर आपण कम्पेअर केलं तर खूप सारा डिफरन्स आहे. तुझा काय व्ह्यू आहे? तुझे बरेच सारे मित्र आत्ता साधारण सगळ्या इन्स्टिट्यूटला असतील, त्यांचे कोणाचे प्लेसमेंट झालेले आहेत का, किंवा त्यांच्या ट्रेनिंगबद्दल आणि तुझ्या ट्रेनिंगबद्दल कधी कंपॅरिझन केलं का? तुझा एक्सपिरियन्स काय आहे? मी तसं म्हणायला गेलं तर माझ्याबरोबरचे जे सगळे होते, जे इन्स्टिट्यूटला गेलेत वगैरे, तर त्यामध्ये तरी मी ऐकलं नाही की कोणी प्लेस झाले. मी फर्स्ट असेल जी क्लास लावून एका इन्स्टिट्यूटमध्ये मी आले आणि मी प्लेस झाले. ओके. सो मला अजून एक क्वेश्चन विचारायचा आहे की हे जे 2 तासाचे ट्रेनिंग आहेत ते इनफ आहेत का प्लेसमेंटसाठी, का हा जो 8 तासाचा पॅटर्न आहे किंवा 12 तासाचा पॅटर्न आहे तो फॉलो करायला पाहिजे मुलांनी? तुला काय वाटतंय? मला असं वाटतं कन्सिस्टन्सी मॅटर करते. मग त्यामुळं तुम्ही जे 2 तासामध्ये शिकू नाही शकत ते तुम्ही 8 तासामध्ये तुमचं सगळं शेड्यूल केला, प्रॅक्टिस, लर्निंग, तर मला असं वाटतं की 2 तासापेक्षा 8 तास पर्याय.
ओके, म्हणजे फक्त 8 तासाच्या ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमधून पण तुम्ही प्लेस होण्याचे चान्सेस नाहीत आहे, अगदी ऑनेस्टली सांगायचं झालं तरी. कारण बरीच मुलं 8 तास बसून इथं तुम्ही मूवी बघत असाल तर त्याला मिनिंग नाही आहे. त्या 8 तासाचं एकदम प्रॉपर प्लॅनिंग पाहिजे. श्रेया तर मिनिमम 10-12 तास सुरुवातीचे काही 2 महिने तर श्रेया साधारणपणे 12 तास बसलेली मी बघितलेलं आहे. त्या 12 तासामध्ये तुझं शेड्यूल कसं होतं? 2 तास ज्यावेळेस सेशन व्हायचे ते सेशन सोडून तू राहिलेले 8-10 तास काय करायचीस? तुझं प्लॅन कसं असायचं? किंवा कोणत्या अजून एक्स्ट्रा गोष्टी तू एक्सप्लोअर केलेत का? मला पहिल्यांदा हे सांगायचं की टेक मॅटर करत नाही, कारण माझा टेक वेगळा होता आणि मी इथं आल्यानंतर वेगळा टेक शिकले. मग मला त्यावेळी वाटत होतं की मी दुसरे टॉपिक वगैरे दुसरा टेक ग्रास्प करू शकते का. तर पहिल्यांदा ती भीती माझी मोडली, कारण मला पहिल्यांदा वाटत होतं की होणार नाही माझ्याकडून. पण मला असं वाटतं जर आपल्याकडे लर्निंग ॲटिट्यूड असेल तर आपण हे करू शकतो. काय काय शिकलीस? मग त्यामध्ये मी स्टार्टिंगला ज्या वेळेला जॉईन केले तर त्यावेळेला मी HTML, CSS, बूटस्ट्रॅप, JS आणि स्टार्टिंग अँग्युलरपासून झाली. त्यानंतर बेसिक म्हणजे आम्ही आता एखादा स्टुडंट आहे तर आमचा लर्निंगचा ॲटिट्यूड कसा असतो, हां मी तुम्हाला हे हवं होतं, आम्ही हे सगळं केले आणि माझं झाले आता सगळं. मग त्यानंतर ज्या वेळेला आम्हाला रिअल टाईम प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला द्यायचे, म्हणजे तुम्ही द्यायचा, त्यावेळेला आम्हाला यायचं नाही. मग त्यावेळेला तुम्ही परत सांगायचं की परत करा. मग त्यावेळेला वाटायचं की अरे आम्हाला तर हे झालंय, येतंय आता, मग परत आणि करायला का सांगतायत सारखं सारखं वगैरे. म्हणजे कोणत्याही गोष्टीची शिकण्याच्या 3 स्टेप आहेत असं आपण म्हणूया. साधारणपणे पहिल्यांदा आपण एक बेसिक लर्न करून घेतो, त्यानंतर प्रोग्रामिंग प्रोजेक्ट लेवलला अंडरस्टँड करून घेतो आणि मग त्यानंतर जे रिअल टाईम इंडस्ट्री आहे त्या लेवलला जातो. मुलांचं म्हणजे तूही ऑब्झर्व केलं असेल बऱ्याच वेळा की मुलांचं म्हणजे साधारण अर्ध्या हळकुंडानं पिवळी होणारी मुलं आहेत. नाही मला येतं हे, राईट, की हा ॲटिट्यूड असतो मुलांचा, नाही मला हे येतं आहे. पण ज्यावेळेस रिअल टाईम प्रॉब्लेम विचारले जातात, इंटरव्ह्यू रिअल टाईम होतात, त्यावेळेस मुलं त्यापासून थोडेसे दूर जातात आणि परत त्यांचा कॉन्फिडन्स लो होतो. म्हणून 8-10 तास ज्यावेळेस तुम्ही प्रॅक्टिस करता त्यावेळेस तुमचा कॉन्फिडन्स लेवल जो आहे तो कॉन्फिडन्स लेवल खूप इन्क्रीज होतो. तुम्ही इंटरव्ह्यू इझिली क्रॅक करू शकता. सो टेक्नॉलॉजीच्या बाबतीत जर विचारलं श्रेयाला तर श्रेयाचा फ्लो असा होता की श्रेयानं ॲज अ फुल स्टॅक म्हणून ॲडमिशन घेतलं होतं आणि तिनं फ्रंट एंड पहिलं कंप्लीट केलं अँग्युलरपर्यंत. अँग्युलर अजून आमचा हाय लेवलला जे अँग्युलर पाहिजे ते झालेलं नाही आहे, पण तिचं प्लेसमेंट झालं आहे. आम्ही अजून रिॲक्टचा प्लॅन करतो आहे, पण रिॲक्टवरती तिचं ऑलरेडी प्लेसमेंट झालं आहे. सो प्लेसमेंटमध्ये टेक्नॉलॉजी मॅटर करत नाही, तुमचा ॲटिट्यूड मॅटर करतो. इनिशियल लेवलला जे फ्रेशर लेवलचे प्लेसमेंट्स आहेत त्यांच्यासाठी तुम्ही लर्न काय करता आहात, तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह कसे करता आहात याच्यावरती बरंच काही डिपेंड असतं. सो श्रेया, प्रत्येक ट्रेनिंगमध्ये प्रोजेक्ट हा खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. म्हणजे साधारण बरेच सारे प्रोजेक्ट्स करायला पाहिजे, जे 4 वर्षात करायला पाहिजे ते मुलं करत नाहीत. आणि ह्या 4-5 महिन्यामध्ये जेव्हा पण ट्रेनिंग तुम्ही करता कोणत्याही इन्स्टिट्यूटला असू देत त्यावेळेस तुमचे प्रोजेक्ट्स खूप महत्त्वाचे आहेत. तू कोडफर्स्टमध्ये किती प्रोजेक्ट्स कंप्लीट केलेत साधारणपणे आणि कोणत्या कोणत्या टेकवरती केलेत? त्या प्रोजेक्ट्समध्ये काही चॅलेंजेस होते का? प्रोजेक्टचं स्ट्रक्चर कसं होतं, प्रोजेक्ट कसे डिस्कस वगैरे करायचे याबद्दल थोडंसं बोलूयात. तर पहिला प्रश्न हा आहे माझा की तू प्रोजेक्ट्स किती कंप्लीट केले? साधारणतः मी 4 ते 5 प्रोजेक्ट कंप्लीट केले. ओके, 4 ते 5 प्रोजेक्ट्समध्ये बऱ्यापैकी अँग्युलरचे 1-2 प्रोजेक्ट असावेत आय थिंक. हां, अँग्युलरचे 2, रिएक्टचा 1, वर्डप्रेसचा 1 आणि 1 बेसिक. ओके, सो फिग्मा डिझाईन ज्याला आपण म्हणूया तो एक. आता वर्डप्रेस आणि रिॲक्टचं एक कॉम्बिनेशन आपण बनवलं होतं. हा प्रोजेक्ट असाईन करण्याच्या मागं श्रेयानं वर्डप्रेस शिकणं हे एक्सपेक्टेड नव्हतं. हे एक्सपेक्टेड होतं की श्रेयानं एक्सप्लोअर करणं, म्हणजे बॅकएंड लिहिण्यासाठी जेवढा वेळ लागणार आहे तो वेळ अवॉइड करून रिॲक्टमध्ये API इंटिग्रेशन करणं आणि प्लग अँड प्ले करणं. रिॲक्ट न शिकवता श्रेयानं सेल्फ लर्न करून रिॲक्टमध्ये तो प्रोजेक्ट कंप्लीट केला आणि आम्ही तो प्रोजेक्ट लाईव्ह पण करतो आहे. सो मला वाटतं तू बरेच सारे प्रोजेक्ट इंडिव्हिज्युअल केलेले आहेत टीममध्ये न करता. त्याच्या पाठीमागचंही रिझन तेच होतं की श्रेयाचं जे लर्निंग स्पीड आहे ते स्पीड खूप जास्त होतं आणि बाकीची टीम ती ग्रास्प नाही करू शकत होती. त्यामुळं श्रेया इंडिव्हिज्युअल प्रोजेक्ट्स कंप्लीट करायची आणि मग त्यामुळे तिचा फायदा तिला इंटरव्ह्यूमध्ये झाला. सो प्रोजेक्ट्स इम्पॉर्टंट आहे, प्रॅक्टिस इम्पॉर्टंट आहे, सोबत मॉक इंटरव्ह्यूसुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे.
सो तू किती मॉक इंटरव्ह्यूज दिलेत आत्तापर्यंत किंवा किती प्रेझेंटेशन दिलेत? कम्युनिकेशनसाठी की तू वेगळं काही करत होतीस का? इंटरव्ह्यूच्या दृष्टीनं जर आपण बोलायचं झालं तर प्रोजेक्ट्स, कम्युनिकेशन आणि मॉक इंटरव्ह्यूज या 3 गोष्टी साधारणपणे महत्त्वाच्या असतात. तर मॉक इंटरव्ह्यूजमध्ये तू किती मॉक इंटरव्ह्यूज दिले? कशा लेवलचे होते ते मॉक इंटरव्ह्यूज? ते दिल्यानंतर तुला काय वाटलं? याच्याबद्दल थोडंसं बोलूयात. तर आमचे जे मॉक इंटरव्ह्यू व्हायचे ते प्रत्येक सॅटर्डेला व्हायचे. मग आम्ही जे लर्न केले पूर्ण 1-5 दिवस ते आम्हाला समजायचं की आम्ही 5 दिवस हे लर्न केले आणि त्यानंतर ना मग लास्ट जे सॅटर्डेला आमचा इंटरव्ह्यू व्हायचा. पण ज्यावेळेला आम्ही तो इंटरव्ह्यू द्यायचो तर त्यावेळेला आम्हाला सॅटिस्फॅक्शन म्हणजे मिळायचं नाही की अरे आम्ही हे 5 दिवस शिकलोय आणि आम्हाला हे येतच नाही. आम्हाला ज्यावेळी इंटरव्ह्यूवर विचारायचे ना की ह्या क्वेश्चनचा आन्सर सांगा, तर आम्हाला असं वाटायचं की हा क्वेश्चन आमच्यासाठी नवीन आहे. ओके. सो मला असं आठवतं की श्रेयानं एक मॉक इंटरव्ह्यू दिला अँग्युलरचा. श्रेया म्हणले की ठीक आहे सर मला अँग्युलर येते आणि मी म्हणलं श्रेया ठीक आहे एक मॉक इंटरव्ह्यू दे. राहुल सरांनी मॉक इंटरव्ह्यू घेतला आणि श्रेयानी ऑनेस्टली येऊन सांगितलं की सर असे मॉक इंटरव्ह्यू व्हायला पाहिजेत. मला या इंटरव्ह्यू दिल्यानंतर समजलं की मला काही येत नाही आहे. त्यानंतर मग तिनं परत त्याच स्पीडनं स्टडी करायला चालू केलं. जेव्हा पण म्हणजे जे सिरियस मुलं असतात त्यांचं ऑब्झर्वेशनमध्ये नक्की समजतं की ते मुलं करतात काय. मॉक इंटरव्ह्यू दिल्यानंतर ते स्वतः ॲनालाइज करतात की नाही मला ह्या गोष्टी येत नाहीत तर मला या गोष्टी लर्न करायच्या आहेत आणि त्याच्या पाठीमागे लागतात, परत मॉक इंटरव्ह्यू देतात. सो मॉक इंटरव्ह्यूज खूप महत्त्वाचे आहेत. पुढचा प्रश्न श्रेया हा आहे की तू टोटल किती इंटरव्ह्यूज दिले आत्तापर्यंत कोड फर्स्टमध्ये? याच्याबद्दल थोडंसं बोलूयात. तसं म्हणायचं झालं तर मी एक 20 इंटरव्ह्यू दिले असतील. ओके. आतापर्यंत टोटल. ओके. सो त्याच्यामध्ये हा जो इंटरव्ह्यू आहे तो आय थिंक सिलेक्ट झाला. फर्स्ट राऊंड सेकंड राऊंड सिलेक्ट झालेले असे काही इंटरव्ह्यू आहेत का? किंवा सिलेक्शन होत नव्हतं त्याच्या पाठीमागचं रिझन काय आहे असं तुला वाटतं? सिलेक्शनचं रिझन तसं म्हणायला गेलं तर माझं आता ग्रामीण भागातल्या मुलांची फर्स्ट हा प्रॉब्लेम असतो की कम्युनिकेशन. मग ते आमचं एवढं कम्युनिकेशन चांगलं नव्हतं की आम्ही त्यांच्यासोबत असं कम्पेअर करू शकतो आम्हाला. मी प्रत्येक वेळी जायचे ना बाहेर इंटरव्ह्यू देण्यासाठी वॉक इनला वगैरे, तर त्यावेळेला आम्ही फर्स्ट सेकंड राऊंड क्लिअर करायचो. पण ज्या वेळेला कम्युनिकेशनचा राऊंड यायचा ना तर त्यावेळेला मी बाहेर पडायचो. मग त्यावेळेला आम्हाला समजले की कम्युनिकेशन खूप मॅटर करतं. ओके. आय थिंक एक वॉक इन झाल्यानंतर आपलं हे डिस्कशन झालं होतं की सर आपण जे कम्युनिकेशन म्हणजे आम्ही एक जेडीचा राऊंड घ्यायचो आणि जेडीच्या राऊंडमध्ये आमचं साधारण जेडी चालायचं. पण श्रेया ज्यावेळेस MNC होती आय थिंक कुठली तरी आणि तू ज्यावेळेस तिथं इंटरव्ह्यू देऊन आली त्यावेळेस एक सांगितलेलं होतं की नाही आपण जे कम्युनिकेशन घेतो त्याचं लेवल अप करायला पाहिजे. बट अनफॉर्च्युनेटली आपण त्या गोष्टी कंटिन्यू नाही करू शकलो. ऑनेस्टली सांगायला काय हरकत नाही आहे. बरीच सारी मुलं जे आहेत ते काय होतं की आपण एक ट्रॅडिशन फॉलो करायचा प्रयत्न करतो. आम्ही ठरवलं होतं की 4 ते 5 आपण जेडी घेऊयात. तर ती मुलं कन्सिस्टंट राहत नाहीत आणि तो जेडीचा पार्ट तसाच राहून जातो. टेक्निकल मुलं असतात ते टेक्नॉलॉजीच्या मागे लागलेले असतात. पण कम्युनिकेशन खूप इम्पॉर्टंट आहे. सो हा जो इंटरव्ह्यू होता हा इंटरव्ह्यूमध्ये किती राऊंड होते आणि काय प्रोसेस होती नक्की या इंटरव्ह्यूबद्दलची? तू कशी तयारी केली आणि तुझं जे सिलेक्शन झालं त्याच्यामध्ये कोणता पार्ट महत्त्वाचा आहे असं तुला वाटतं की नाही याच्यामुळं माझं सिलेक्शन झालं? कारण हा इंटरव्ह्यू अरेंज करताना आपल्या इन्स्टिट्यूटमधले बरेच साऱ्या मुलांना ही अपॉर्च्युनिटी दिली गेली होती तुझ्यासोबत, ते रिजेक्ट झाले आणि तुझं सिलेक्शन झालं. तर तुला काय वाटतंय की माझा हा पार्ट खूप इम्पॉर्टंट ठरला त्यामुळे माझं सिलेक्शन झालं? टोटल ह्या सिलेक्शनच्या प्रोसेसमध्ये 4 राऊंड होते. मग त्यामध्ये फर्स्ट राऊंड जो होता तो त्याने बेसिक टेक्निकल इंटरव्ह्यू होता त्यांचा. मग त्यामुळं त्यावेळेला पहिल्यांदा रिझ्यूम सिलेक्शन झालेलं, त्यानंतर ना टेक्निकल इंटरव्ह्यू झाला. मग टेक्निकल इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी सगळे बेसिक विचारले. आपलं कसं असतं की आपले ठरलेले क्वेश्चन्स असतात की तेच इंटरव्ह्यूला विचारतील असं आपला समज असतो, पण तसं नाही आहे. तर ते सगळा बेस विचारतात की मला तर सगळा बेस विचारला टेक्निकल राऊंडला. सेकंड राऊंडमध्ये ज्या वेळेला माझं सिलेक्शन झालं तर त्यामध्ये आम्हाला एक असेसमेंट आलेली. मग त्यांनी सांगितलेलं की स्टेप बाय स्टेप हा टेक आहे, तुम्हाला हे करायचं आहे, मग हे आम्हाला असं ह्या पद्धतीने आउटपुट पाहिजे. मग त्यामध्ये आम्ही हा विचार केला की कारण 2 दिवस दिलेले आम्हाला, आम्ही हा विचार केला की 2 दिवसामध्ये एवढं सगळं कसं होणार आहे. आम्ही ठरवलं की आपलं AI टूल आहेत वगैरे, आम्ही सगळं
AI टूलचा यूज करायचा आणि त्यानंतर सगळ्यात आधी सेंड करायचं. मग त्यानंतर आम्हाला असं म्हणजे सरांनी सांगितलं की तुम्ही AI टूलचा वापर न करता तुम्ही स्वतः करा, कारण ते खूप मॅटर करतं. कारण AIचा जो लिहिलेला कोड असतो तो लगेच डिटेक्ट होतो. मग त्यामुळं आम्ही थोडा पार्ट स्वतः केला आणि थोडा AIच्या मदतीने डेव्हलप केला. आणि आपण ज्या वेळेला मेल सेंड करतो तर त्यामध्ये पण खूप म्हणजे हे असतं की आपण कशा पद्धतीने मेल सेंड करायला पाहिजे की तो रिक्रुटर आपल्याला नेक्स्ट राऊंडसाठी सिलेक्ट करेल. त्यानंतर थर्ड राऊंडला ज्या वेळेला गेलो तर जे असेसमेंट सेंड केलेले आम्ही, तर त्या असेसमेंटवरती थर्ड राऊंड होता. मग त्यामध्ये त्यांनी फोल्डर स्ट्रक्चर विचारले, सगळे बेसिक क्वेश्चन विचारले स्टार्टिंगला. आणि त्यानंतर त्यांनी सांगितली की ही फाईल ओपन कर. मग त्यानंतर त्यांनी वर्ड बाय वर्ड विचारले की हा वर्ड इथं काय यूज केलाय, मग ह्याचा यूज काय ह्या वर्डचा, तुम्ही इथंच काय यूज केलाय. त्यानंतर बॅक एंड वगैरे फ्रंट एंड वगैरे सगळं विचारलं आणि त्यानंतर लास्टला HR झालं. ओके. सो कंपनीचं नाव काय आहे? इम्पेरिक बिझनेस सोल्युशन्स हे कंपनीचं नाव आहे आणि त्याची जी सिस्टर कन्सर्न कंपनी आहे इन्व्हेसो सोल्युशन्स. ओके. सो श्रेयासोबत अजून एका मुलानं मशीन टेस्ट दिली होती, त्याचं सिलेक्शन नाही झालं आणि श्रेयाचं सिलेक्शन झालं. जसं श्रेया बोलली की AI टूल्सचा जो यूज आहे तो AI टूलचा यूज, कारण स्ट्रिक्टली प्रत्येक कंपनीच्या टेस्टमध्ये लिहिलेलं असतं की कॅनॉट यूज द AI टूल्स, बट मुलं फक्त AI टूल्सच यूज करून करतात. नो वरीज AI टूल यूज केले पाहिजेत, पण तुम्ही फंक्शन नेम सहित सगळा कोड जशी असेसमेंट दिले कॉपी पेस्ट करून प्रॉम्प्टमध्ये टाकतो आपण आणि एंटायर कोड बिल्ड करून जसाच्या तसा कंपनीला सबमिट करतो. आमचाच एक स्टुडंट आहे ऋषिकेश म्हणून, त्याला मी त्याचा कोड चेक केला आणि त्याला म्हटलं की हा कोड फक्त एका कंपोनंटचा एका AI टूलमध्ये टाका आणि त्याचं AI डिटेक्शन आम्ही काढलं होतं, आम्ही सगळेच होतो त्यावेळेस. तर 98% AI डिटेक्शन त्याच्या कोडचं होतं आणि माईट बी त्याच्यामुळे त्याचं सिलेक्शन झालेलं नसेल. सो AI टूलचं यूज केला पाहिजे तुम्ही, पण अशा लेवलला नाही केला पाहिजे की तुम्ही एंटायर कोड AIनं लिहिताय. तुम्ही रिक्वायरमेंट अंडरस्टँड केली आहे, फंक्शन लिहिलं आहे, तर तुम्ही तो कोड यूज करू शकता आणि फॉरवर्ड करू शकता. सो मला वाटतं की इंटरव्ह्यूज ह्या आहेत ते इंटरव्ह्यूज खूप सिरियस घेतल्या पाहिजे. एक तर खूप कमी अपॉर्च्युनिटी भेटतात आणि कमी अपॉर्च्युनिटीमध्ये तुम्हाला इंटरव्ह्यूज क्रॅक करायचे असतात, कारण आत्ता कॉम्पिटिशन थोड्याशा वेगळ्या लेवलला आहे. एका जॉब ओपनिंगसाठी 100-150 मुलं प्रयत्न करतात. आत्ता जी कंपनी आमची इम्पेरिक बिझनेस सोल्युशन ही आहे ती टायप कंपनी आहे आणि त्या टायप कंपनीचा एक्सपिरियन्स असा होता की एका इन्स्टिट्यूटला त्यांनी टायप केलं होतं आणि त्यांना विचारलं की आम्हाला काही CV पाहिजेत. तर ते रेप्युटेड इन्स्टिट्यूट आहे, नाव न घेता मी सांगतो की त्या इन्स्टिट्यूटनं त्यांना 150 ते 200 CV किंवा मुलं पाठवून दिली. त्याच्यामधला एकही मुलगा सिलेक्ट झाला नाही, पण आम्ही साधारण 5च मुलांना पाठवलेलं होतं आणि त्यामधले 2 मुलांचं सिलेक्शन त्यांनी ऑलरेडी केलं, पण एकानं जॉईन केलं नाही. सो प्रॉब्लेम हा आहे की काउंट मॅटर करत नाही आहे. मुलांचे जे क्वालिटी आहे किंवा मुलं जे लर्न केलेले आहेत, ती लर्न केलेली मुलंच फक्त ग्रूम झालेली मुलं आपण त्या कंपनीला फॉरवर्ड करतो आहे. सो सिलेक्शन नंतर श्रेया तुझी प्रतिक्रिया काय होती आणि घरच्यांची प्रतिक्रिया काय होती? कारण फर्स्ट जॉब हा खूप भावनिक विषय, मी खूप वेळा याच्याविषयी बोलत राहतो की फर्स्ट जॉब हा खूप भावनिक विषय. ज्यावेळेस आपण कॉलेज पासआउट होतो आणि कॉलेज पासआउट झाल्यानंतर आपल्याला जॉब म्हणजे बऱ्याच वेळा जॉबच्या पाठीमागे लागलेलो असतो आपण आणि फर्स्ट जॉब ज्यावेळेस आपल्याला लागतो त्यावेळेस एक वेगळ्या फिलिंग्स असतात. असे खूप कमी नशिबान मुलं आहेत की ज्यांनी IT कोर्स केला आहे किंवा इंजिनिअरिंग केलं आहे, जे ऑफ कॅम्पस झालेले आहेत, त्याच्याबद्दल बोलतो आहे मी. त्यांना लगेच जॉब अपॉर्च्युनिटी मिळते. साधारण 1-1.5 वर्ष खूप मेहनत करावी लागते आणि मग त्यानंतर जॉब अपॉर्च्युनिटी मिळते. सो तुझी प्रतिक्रिया काय होती आणि घरच्यांची प्रतिक्रिया काय होती? मला ज्या वेळेला जॉब भेटला, मला ज्या वेळेला ऑफर आली तर त्यावेळेला मला असं खूप भारी वाटत होतं की मी माझा जो निर्णय घेतला तो चुकला नाही माझ्याकडून. पहिली गोष्ट. मग मी माझ्या घरच्यांना पण मी हे सांगू शकले की तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवला तर मी तुम्हाला त्याचं हे दिले, की आउटपुट दिले. राईट. सो पुढचा प्रश्न हा आहे श्रेया, आणि साधारणपणे आपण शेवट करूयात की मी तुला हा थोडासा जोडून प्रश्न विचारतो की ग्रामीण भागातल्या मुलांनी कॉलेजमध्ये असताना काय करायला पाहिजे, कॉलेज झाल्यानंतर काय करायला पाहिजे आणि
त्याच्या पुढचा प्रश्न हा आहे की त्या मुलांना पालकांनी कशा पद्धतीचा सपोर्ट केला पाहिजे, स्पेसिफिक ग्रामीण भागातल्या मुलांचे, कारण आपले प्रश्न वेगळे आहेत. आपण ग्रामीण भागातून बिलॉंग करतो, तर आपले प्रश्न स्पेसिफिक मुलींच्या बाबतीतचे, की एक तर मुलींना पुण्याला पाठवणं कोल्हापूरवरनं, ते म्हणतील कोल्हापूरमध्ये इन्स्टिट्यूट नाहीत का, तू घरी बसून लर्न करू शकत नाही का, राईट. तर मुलींच्या बाबतीत तुला काय वाटतं की मुलींनी, ग्रामीण भागातल्या मुलींनी, कारण आत्ता कोडफसचा जर विचार केला तर थोडंसं आउटसाईड आहे, मग त्या मुलींनी काय बघितलं पाहिजे, किंवा पुण्यामध्ये आल्यानंतर काय प्रिकॉशन घेतल्या पाहिजेत की नाही यार आपण करिअरसाठी आलेलो आहोत, तर ते मेन फोकस पाहिजे. तर तुम्ही इन्स्टिट्यूट निवडताना किंवा कोर्स निवडताना तुम्ही कोणत्या प्रकारची काळजी घेतली पाहिजे याच्याबद्दल थोडंसं बोलायला पाहिजे, आणि तुला काय वाटतं आहे याच्याबद्दल? मला असं वाटतं की जे ग्रामीण भागातील मुली किंवा मुलं असतील तर त्यांनी कॉलेज लाईफमध्ये करायच्या गोष्टी म्हणजे स्टार्टिंगला ज्यावेळेला आपण सेकंड इयरमध्ये असतो तर त्यावेळेला मला असं वाटतं की तुम्ही ज्या वेळेला लास्ट इयरला येता तर त्यावेळेला आपल्याला सुचते की आपण आतापासून प्लेसमेंटसाठी तयारी केली पाहिजे, कोडिंग स्टार्ट केलं पाहिजे. तर तुम्ही ते जर सेकंड इयरपासून केला तर जास्त इफेक्टिव्ह होतं की तुम्ही त्या फ्लोमध्ये जाता की हे केलं पाहिजे, ॲप्टिट्यूड केली पाहिजे, कोडिंग केलं पाहिजे, कम्युनिकेशन इम्प्रूव्ह केलं पाहिजे. त्यानंतर मग तुम्ही ज्यावेळी नेक्स्ट इयरला जातात तर थोडी इम्प्रूव्हमेंट झालेली असते तुमच्यामध्ये की हे येते. मग त्यानंतर आणि ज्या वेळेला आपण एखादं ग्रुप डिस्कशन करतो तर त्याचा पण खूप इफेक्ट पडतो. ज्यावेळी तुम्ही स्वतःला येणारी गोष्ट दुसऱ्याला ज्यावेळी समजावून सांगता तर ती जास्त लक्षात राहते तुमच्या, तर ते पण खूप महत्त्वाचं आहे. मग आता मी जसं सांगितलं की ग्रामीण भागातल्या मुलांचा हा प्रॉब्लेम असतो की कम्युनिकेशन आम्ही ग्रास्प करू शकतो लवकर, पण ते ज्या वेळेला इंग्लिशमध्ये आम्हाला एक्सप्लेन करायचं असतं तर त्यावेळेला थोडं आमच्याकडून होत नाही. मग त्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी कम्युनिकेशनवरती जास्त भर दिला पाहिजे स्टार्टिंगपासून. कोडिंग सिंटॅक्स लक्षात ठेवून काही उपयोग नाही, तर त्यांनी लॉजिक बिल्ड केलं पाहिजे. जे आपल्याला फ्री टूल भेटतात कोडिंगसाठी, प्लॅटफॉर्म भेटतात तर त्याचा यूज केला पाहिजे. त्यानंतर अजून एक मेन गोष्ट म्हणजे आपण ज्या वेळेला कॉलेज लाईफमध्ये असतो तर मार्क्स हे आपलं एक असतं की हा मला एवढे मार्क्स भेटले पाहिजेत, पण 60% जास्तीत जास्त किंवा 75% एवढेच मार्क्स कंपनीच्या क्रायटेरियामध्ये बसण्यासाठी बास आहेत. मग त्यामुळे मला असं वाटतं तुम्ही त्याच्याकडे जास्त फोकस न करता तुम्ही जर इकडे कोडिंगकडे फोकस केला तर जास्त म्हणजे इफेक्टिव्ह होईल तुम्हाला प्लेसमेंट भेटण्याच्या दृष्टीनं. कारण आपला गोल तोच आहे की आपल्याला मार्क्स नाही मिळवायचे तर आपल्याला प्लेसमेंट मिळवायचं. ओके. आणि पालकांचा काय सपोर्ट पाहिजे? पालकांनी म्हणजे साधारण बरेच सारे पालक एक अपेक्षा ठेवून मुलांना पाठवलेलं असतं, मुलंही त्या अपेक्षेवरती उतरत नाहीत आहे, कारण ते स्ट्रगल करत नाहीत, प्रत्येकाला शॉर्टकट पाहिजे असतो. सो 4 महिन्याच्या म्हणजे डेली 10 तासाचं स्केड्यूल तू केलंस तर याच्यामध्ये कोणता शॉर्टकट नव्हता ना. मी तुला या इंटरव्ह्यूसाठी कुठली हेल्प केली ना, बॅकडोअर एंट्री दिली किंवा असं म्हटलं की श्रेया हे कर तर तुझं सिलेक्शन होईल. फक्त तुझं प्रामाणिक कष्ट आणि तुझे एफर्ट्सवरती तुझं सिलेक्शन झालं. मी फक्त तुला कंपनीमध्ये अलोकेट करून दिला इंटरव्ह्यू, तिथून पुढं कंपनीलाही तेच सांगितलं कॅन्डिडेट कॅलिबर असेल तर घ्या. सो ग्रामीण भागातल्या मुलांमध्ये खूप सारं कॅलिबर आहे आणि ते कॅलिबर जे आहे ते मुलं युटिलाइज करत नाहीत. शहरात पहिल्यांदा येतात, मग बरेच सारे मार्ग सुचतात, तर त्या सगळ्या गोष्टीकडे लक्ष न देता पालकांनी सुद्धा थोडंसं साधारण लक्ष दिलं पाहिजे. श्रेयाच्या मम्मीचा ज्यावेळेस मला कॉल आला होता 1 महिन्यापूर्वी तर त्यांना काय आन्सर करायचं ते मला सुचत नव्हतं, कारण ज्यावेळेस मुलं प्रामाणिक कष्ट करतात त्यांचं स्ट्रगल चालू असतं की नाही यार मला प्लेसमेंट करायचं आहे. आता श्रेया 10 ते 12 तास डेली देत होते, प्रत्येक मॉक इंटरव्ह्यू अटेंड केलेत, प्रोजेक्ट जे म्हणेल ते प्रोजेक्ट कंप्लीट केलेत. मग श्रेयाचा मला विचारण्याचा हक्क आहे की सर माझं प्लेसमेंट का होत नाही आहे. जी मुलं अभ्यास करत नाहीत ते मुलं कधी विचारतच नाहीत की माझं प्लेसमेंट होणार आहे की नाही आहे. सो पालकांनी सुद्धा तेवढं जागरूक झालं पाहिजे, इन्स्टिट्यूटला प्रश्न विचारले पाहिजेत किंवा जिथं आपली मुलगा आहे त्या लोकांना प्रश्न विचारले पाहिजे की माझं मुलाची प्रोग्रेस काय आहे. पालकांनी सुद्धा तो प्रश्न विचारला पाहिजे. सो पालक आणि मुलं आणि इन्स्टिट्यूट जेव्हा मिळून काम करतील तेव्हा प्लेसमेंटकडे जाईल असं मला वाटतं. माझा शेवटचा प्रश्न हा आहे श्रेया की ग्रामीण भागातील मुलांनी प्लेसमेंटसाठी स्पेसिफिक आपण मेहनत घेताना काय काय करायला पाहिजे याचं एका शब्दात जर उत्तर द्यायचं झालं तर काय सांगशील, किंवा
फूडफर्स्टबद्दल तुला वाटतं की ग्रामीण भागातल्या मुलांनी इथं जॉईन करावं का, याबद्दल जर तुला सांगायचं झालं तर काय सांगशील? मला असं वाटतं की मी जर एका शब्दात कोडफर्स्टला सांगायचं झालं तर एक आशा म्हणेन, की मी एक आशा ठेवून आलेली की माझं मला माहिती नव्हतं की माझं प्लेसमेंट होणार आहे की नाही होणार आहे, पण माझी आशा होती की मी ॲटलिस्ट मी प्लेस होईल ही आशा होती मला, मग त्यामुळे मी इकडे आले. ग्रेट. सो थँक्यू श्रेया. आपण खूप सारा वेळ या विषयावरती बोललो आणि हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघाल, हा व्हिडिओ शेअर कराल. श्रेयासारखे प्लेसमेंट जर करायचं असेल, व्हायचं असेल तर तिच्यासारखं कष्ट करा. बाकीचं तुम्हाला सपोर्ट करणारे बरेच सारे इन्स्टिट्यूट असतील. कोडफर्स्टमध्ये झालं पाहिजे असं काही नाही आहे, पण प्रामाणिक कष्टाची तयारी ठेवा. तिच्यासारखं स्केड्यूल बनवा, रोडमॅप बनवा, तर तुमचं प्लेसमेंट होऊ शकतं. नमस्कार. थँक्यू.